तर काळ्या रंगाचा कपडा तुमच्या घरामध्ये नक्कीच असेल, एखादा ब्लाऊज पीस असेल या काहीतरी कोणताही कपडा असेल काळ्या रंगाचा, तर त्या काळ्या रंगाच्या कापडापासून आपण खूप सुंदर बॅगी तयार करू शकतो। चला तर सुरू करूया मी काय काय बनवलेलं आहे। हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरशी बॅग तयार करणार आहोत। तुम्ही बघू शकता याच्यात मी फॉर्म सेट वापरलेला आहे आणि नॉन वापरलेला आहे। एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज पीस होता माझ्याकडे, तर याचं जे मेजरमेंट आहे हे 13 बाय 13 इंचाचा असं आपण एक मेजरमेंट घेतलेला आहे आणि असे आपल्याला 2 पीस घ्यायचे आहे। आणि माझ्याकडे बघा अशा प्रकारचा पॅच होते, 6 इंचाचा पॅच होता हा, तर मी हा पॅच सुद्धा या बॅगसाठी वापरणार आहे। आपल्याला लागणार आहे 2 चेन। त्या चेनीचं जे मेजरमेंट आहे ते 14 इंच आहे, तर मी थोडं एक्स्ट्रा इंच घेतलेलं होतं, 1 इंच। आणि नंतर आपल्याला हँडल घ्यायचे आहे, तर हँडल आपल्याला 2 लागणार आहे। तर बघा हे जे हँडलचं जे माप आहे ते 19 इंच आहे। असं हे जे हँडल आहे ते आपण बनवलेलं होते। तर आपल्याला एवढंच फक्त या बॅगसाठी लागणार आहे आणि रनर। तर चला तर सुरू करूया। बघा आपण काय केलेलं आहे, हा पीस घेतलेला आहे आणि ह्या जो पीसचं जे माप आहे 13 इंच आहे आणि आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते। तर बघा 3 इंचची आपल्याला इथे मार्किंग करायची आहे। तर तुम्ही 3 किंवा 2.5 इंच घेऊ शकता। तर मी 3 इंच घेतलेलं आहे आणि हे 3 इंचला आपल्याला इथे रेष मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला ही रेष कंप्लीट झाल्यानंतर याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं कट करायचं आहे। कट केल्यानंतर बघा ही जी साईड आहे या ठिकाणी आपल्याला चेन बसवायची आहे। तर बघा मी सफेद रंगाची चेन घेतलेली आहे आणि इथे उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। चला तर आपण व्यवस्थित तुम्हाला दाखवूनच देते। तर बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला ही चेन मी उलटी ठेवलेली आहे आणि नंतर इथे शिलाई मारणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। बघा शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पलटी मारून घ्यायचं आहे आणि टॉप टिच करायचं आहे। बघा अशा पद्धतीने खूप सोपं आहे आणि कोणालाही ही बॅग बनवता येईल। तर बघा आपलं हे टॉप टिच झालेलं आहे। त्याच्यानंतर बघा दुसरी जी साईड आहे तो पीस बी आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे। तर बघा जोडताना व्यवस्थित काळजी घ्या, मागे पुढे नाही जोडलं पाहिजे। तर सेम त्याच ठिकाणी आपण जिथून कटिंग केली होती तिथूनच आपल्याला हा पीस जोडायचा आहे। तर बघा इथे आपण असं जोडून घेऊया। तर बघा जोडलेलं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सरळ असं व्यवस्थित असे इथे टॉप टिच करून घेऊया। तर बघा या ठिकाणी आपण टॉप टिच करून घ्यायचं आहे। बघा टॉप टिच झाल्यानंतर बघा आपल्याला याचा मध्य काढून घेऊया आणि बघा या ठिकाणी आपला याचा मध्य आलेला आहे। इथे थोडीशी रेष इथे दिसतच आहे आणि मी हा जो पॅच आहे तो या ठिकाणी जोडून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने। तर आपला फक्त हा पॅच जो काळा भाग आहे तो मध्ये ढकलायचा आहे आणि बघा माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मी पॅच कसे जोडायचे आहे ते दाखवलेले आहे, तुम्ही एकदा नक्की ते बघून घ्या। तर बघा इथे मी पॅच जोडलेला आहे। नंतर मी रनर ॲड करते। बघा खूप जणांना रनर कसं ॲड करायचं समजत नाही, तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। बघा तर थोडंसं आपल्याला चेन ओपन करून घ्यायची आहे आणि रनर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघा दोन्हीही साईडने फक्त अंगठ्याच्या साईडने आपल्याला चेन पुढे ढकलायची आहे आणि हे रनर आपलं ॲड झालं। तर खूप सोपं आहे, कारण की मी भरपूर व्हिडिओमध्ये रनर ॲड कसं करायचं दाखवतच नाही, पण आज या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर बघा त्याच्यानंतर आपल्याला हा पीस मी एक नॉन घेतलेला आहे। तुम्ही नॉन च्या जागी शॉपिंग बॅग किंवा एखादं कापडसुद्धा घेऊ शकतात। नंतर आपल्या इथे शिलाई मारून एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर हा आपला पीस तयार झालेला आहे। त्याच्यानंतर बघा हा जो वरचा जी भाग आहे वरचा, त्या ठिकाणी आपल्याला 3 इंचाची मार्किंग करायची आहे। तर या ठिकाणी मी 3 इंचाची मार्किंग करत आहे। बघा आपल्याला इथे हँडल जोडायचे आहे जे आपण तयार केलेले होते। तर बघा इथे आपली ही मार्किंग झाली। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला हे जे आपण हँडल बनवलेले होते, तर हँडलचे जे माप आहे ते 19 इंच आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे हँडल जोडायचे आहे। बघा अशा पद्धतीने। तर व्यवस्थितपणे हे हँडल आपण जोडून घेऊया। बघा हँडल आपले जोडून झालेले आहे। त्याच्यानंतर बघा दुसरी जी चेन होती ती आपण इथे जोडून घेऊया।
तर एक मिनिट, मी चेन चुकीची उचलली वाटतं. तर हे बघा, ही चेन आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही चेन मी अशी उलटी ठेवलेली आहे आणि बरोबर आपल्याला ही चेन अशी जोडायची आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे हँडबॅग कशी बनवायची. आणि बघा, आपण पॅच वापरून ही बॅग तयार केलेली आहे. तर मी पॅच विकत असते, कोणाला घ्यायचं असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज टाका. आणि बॅगिंगचं सगळं मटेरियल माझ्याकडे होलसेल भावामध्ये भेटतं. तर कोणाला घ्यायचं असेल तर मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. तर बघा, आपण हँडल इथे जोडून घेऊया, म्हणजे टॉप टिच करून घेऊया. बघा, टॉप टिच झाल्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो आपल्याला हँडल दुसरा पार्ट आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, मी इथे हे सेम बाहून घेते. काय होतं की आपल्याला ही जी आहे रेषा समोरासमोर आल्या पाहिजे. तर बघा, आपला हे पार्ट आपण दुसरा बी तयार करून घेऊया. तर दुसऱ्या पार्टला आपण इथे हँडल बसवून घेऊया. 3-3 इंचाची आपण मार्किंग करून घेऊ आणि या ठिकाणी आपण हँडल बसवून घेऊया दुसऱ्या पार्टला. तर बघा, आपले हँडल जोडून झालेले आहे. आता आपल्याला जोडायचं आहे चेन. तर बघा, ही चेन जी आपण जोडलेली होती त्याचा दुसरा पार्ट आपण काढून घेऊया आणि या ठिकाणी ही चेन जोडायची आहे. तर बघा, चेन जोडताना सेम पद्धतीने इथे आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि इथे सरळ अशी शिलाई मारून टॉप टिच करून घ्यायचं आहे. बघा, बॅगीला लागणारे सगळं जे मटेरियल आहे, जसं रबर सीट, नॉन-वन, फॉर्म सीट, चेन, रनर आपल्याकडे होलसेल भावामध्ये भेटतं. तर व्हॉट्सअप नंबर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये देत असते कायम. तर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ एकदा चेक करा, तिथे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला भेटून जाईल. आणि या ठिकाणी आपण हा जो चेन आहे ती जोडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे पलटी मारून याला टॉप टिच करायचं आहे. टॉप टिचने काय होतं की बॅगीला एक लुक येतो आणि फिनिशिंग बी छान दिसते आणि जेव्हा आपण चेन ओपन करतो ती अटकत नाही. त्याच्यामुळे टॉप टिच देणं गरजेचं असतं. तर बघा, मी टॉप टिच दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आपण दोन्हीही जे पार्ट आपण तयार केलेले होते ते समोरासमोर असे ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण 5 नंबरचं मी रनर वापरते ते इथे ॲड केलेलं आहे. तर रनर ॲड केल्यानंतर बघा, हे पार्ट समोरासमोर आले पाहिजे आणि या ठिकाणी तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि पायपिंग बी करून घ्यायची आहे. बघा, खूप जणांना माहिती आहे की मी जी बॅग सेल करते त्या बॅगींना पायपिंग करत असते आणि जी बॅगला सेल करतच नाही तर त्यांना पायपिंग मी नाही करत असतं. पण मी खूप असे जे बॅग सेल करते त्यांना मी पायपिंग करूनच सेल करते आणि दाखवत असते. तर बघा, सगळीकडे आपण हे पायपिंग करून घेतलेली आहे. आणि बघा, पायपिंग झाल्यानंतर जी खालची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला एक बॉक्स बनवायचा आहे. तर बॉक्सचं जे मेजरमेंट आहे ते मी इथं स्क्रीनवर दाखवलेलं आहे. 2 इंच आणि 1.5 इंच असं ही मार्किंग आपण करून घ्यायचं आहे. परत एकदा तुम्ही मार्किंग बघू शकतात. इथे आपण घेतलेलं आहे 2 इंच आणि वरती आहे 1.5 इंच म्हणजे 1.5 इंच असं हे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आणि ही मार्किंग आपण जी केलेली आहे हे बॉक्स आपल्याला कट करायचे आहे. बघा, इथे थोडीशी काळजी घ्या, बॉक्स जास्त कट नाही झाला पाहिजे. जेवढे आपण रेषा मारलेले आहेत तेवढेच आपल्याला कट करायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथेच काळजी घ्यायची आहे. तर बघा, आपले हे दोन्हीही बॉक्स जे आपण आहे ते कट केलेले आहे. कट केल्यानंतर बघा, या ठिकाणी समोरासमोर हे बॉक्स असे पकडायचे आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. तर बघा, आपली इथे शिलाई मारलेली आहे. मी डबल टिबल शिलाई मारलेली आहे आणि आता त्याचा फायनल लुक बघूया. तर बघा, याला आपण आता सरळ करून घेऊया आणि सरळ झाल्यानंतर तुम्ही ही जी बॅगची लुक आहे फायनल लुक तुम्ही बघू शकतात. इतकी सुंदर ही बॅग बनलेली होती. तुम्ही कोणतेही कपडा याच्यामध्ये वापरू शकतात, कोणतेही पॅच तुम्ही वापरू शकतात. तर बघा, इथे आपला एक कप्पा झालेला आहे, पॉकेट झालेला आहे आणि खाली एक पॉकेट. याच्यामध्ये आपली एक छत्री, बॉटल, भरपूर अशा गोष्टी सामान याच्यामध्ये मावू शकतात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि बघा, खूप मेहनतीने आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या व्हिडिओच्या खाली छानपैकी एक कमेंट करा, म्हणजे आम्ही परत छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. हाय, हॅलो, नमस्कार. मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर बघा, आज आपण एका ब्लॅक कपड्यापासून खूप सुंदरशी बॅग तयार करणार आहोत. तुम्ही तर बघू शकता, त्याच्यामध्ये फॉर्म सीट आणि नॉन-वनचा मी वापर केलेला आहे. मेजरमेंटवरती मी दिलेलं आहे 20x8 इंच. असं आपल्याला हे पीस तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, मी कशी घडी घातलेली आहे अशा पद्धतीने त्याची घडी घालून घ्यायची आहे. नंतर जे खालचे जे कॉर्नर आहे तिथे 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे. बघा, मी दोन्हीही साईडला 1.5
फाय इंचाची मार्किंग मी करून घेणार आहे. आणि केल्यानंतर बघा अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे. बघा तुमच्याकडे नॉन-1 फॉर्म सीट नसेल तर तुम्ही याच्यामध्ये राईस बॅगचा सुद्धा वापर करू शकतात. तर हे 2 मार्किंग आपण केलेले आहे. त्याच्यानंतर ही मार्किंग आपण कट करून घेऊया. काळजी करा की कटिंग करताना हळूच कट करा, कारण की जास्त कट नाही झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने कट करायचं आहे. तर बघा मी इथे कटिंग करून घेते. कट झाल्यानंतर बघा जी वरची जी साईड आहे त्या ठिकाणी गोल आकार घ्यायचा आहे. तर माझ्याकडे मी जास्त करून कात्री आपलं डिशच्या साह्यानेच गोल आकार घेत असते, परफेक्ट येतं म्हणून. तर बघा अशा पद्धतीने गोल आकार घ्यायचा आहे. तर मी दोन्हीही साईडने सेम पद्धतीने अशी गोल आकार घेत आहे. आता हा जो गोल आकार आपण घेतलेला होता डिशच्या साह्याने त्याला आपण कट करून घेऊया. तर कट करायच्या आधी मी इथे थोडीशी पिनअप लावते, म्हणजे निसटणार नाही आणि आपला आकार कट करताना सोपा, म्हणजे पद्धत सोपी होऊन जाईल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. बघा कट केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की काहीच चुकलं नाही, व्यवस्थित आपलं हे कटिंग झालेले आहे. तर हे आपलं असं पीस दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते थोडीशी आपण मार्किंग करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला हँडल जोडायला सोपं पडेल. तर बघा मी 2.5 इंचाची इथे मार्किंग केलेली आहे. आपल्याला काही कट नाही करायचं, फक्त मार्किंग करायची आहे. तर बघा मी 2.5 इंचाची मार्किंग करून घेतलेली होती. ही जी मार्किंग आहे ती आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. आणि बघा असे मी पद्धतीचे 2 हँडल घेतलेले आहे. हे 15 इंचाचे हँडल आहे. तर मी ब्लॅक कपड्यानेच बनवलेले होते. आता बघा जोडताना आपल्याला काय करायचं आहे की ही जी साईड आहे तिथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे 2 इंच. बघा अशा पद्धतीने दुसरेही साईडने 2 इंच मोजून घ्यायचे आहे. आणि सेम पद्धतीने आपल्याला दुसराही जो बाजू आहे तिकडे बी अशाच पद्धतीने मोजून घ्यायचे आहे. तर बघा असे मोजून घेतल्यानंतर इथे आपल्याला हे हँडल जोडायचे आहे. तर जोडल्यानंतर बघा परत असं ही पीस करून घेऊन आपल्याला या ठिकाणी चौकोनी शिलाई मारायची आहे. तसं मी तुम्हाला दाखविलंच व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यानंतर मी एक पॉकेट बनवणार आहे, कारण की या बॅगला मी एक पॉकेट लावणार आहे छोटंसं, ज्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे सामान ठेवू शकतात. तरी हे जे पॉकेट आहे 6 बाय 5 इंचचं पॉकेट होतं आणि हे पॉकेट मी इथे जोडून घेणार आहे. बघा हे जी मार्किंग आपण केलेली होती त्याच्यात थोडंसं वर आपल्याला हे जे आहे पॉकेट ते जोडायचं आहे. तर बघा शिलाई देताना आपल्याला असं जोडायचं आहे की इथे आपली छोटंसं मिनी पॉकेट येईल. तर तुम्हाला असं जोडायचं असेल तुम्ही असेही जोडू शकतात, किंवा मोठी साईज घ्यायची असेल तर असेही तुम्ही जोडू शकतात. तर बघा मी उभ्या साईडने घेतलेला आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने इथे शिलाई मारणार आहे. तर मी शिलाई करताना हे जे ओपन तिथे बाजूने तिथे लॉक करत आहे डबल लेनी. तर बघा आपला हा एक छोटासा पॉकेट तयार झालेला आहे. तुम्ही बॅगमध्ये पॉकेटच्यासाठी तुम्ही कपडासुद्धा वापरू शकतात किंवा एखादी शॉपिंग बॅगसुद्धा वापरू शकतात. तर बघू शकतात की इथे आपला एक छोटासा कप्पा झालेला आहे. आता हे हँडल जे आहे ते आपण आता जोडून घेऊया. तर बघा हँडल जोडताना मी तुम्हाला थोडंसं दाखवून देते. तर असंही चौकोनीमध्ये तुम्हाला हँडल जोडायचे आहे, म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि बघायला बी खूप छान वाटतं आणि पक्की शिलाई बसते. अशी चौकोनी शिलाई द्यायची आहे ते, किंवा डबल टिबल शिलाई दिली तरी चालेल. हँडल पक्क बसण्यासाठी तुम्ही डबल टिबल शिलाई दिलीच पाहिजे. तर बघा आपले हे दोन्हीही साईडने हँडल जोडून झालेले आहे. त्याच्यानंतर बघा मी एक चेन घेतलेली आहे आणि ही चेन आहे 12 इंच. ही चेन आहे ना, म्हणजे याला कमीत कमी फक्त 10 इंच लागणार होती, पण माझ्याकडे ना काही चेनेचे काही तुकडे असेच कटिंग करून ठेवलेले होते मी कशीतरीसाठी, आणि तेच तुकडे मी आता वापरत आहे. तर बघा ही जी आपण छोटासा जो कॉर्नर कट केला होता तिथून आपण स्टार्ट करणार आहोत. तर इथून सुरू करायचं आहे. बघा अशा पद्धतीने, म्हणजे आपण बघा सुरुवातीलाच 2-2.5 इंच एक मार्किंग केली होती, तुम्हाला आठवतंच. तिथून आपण ही चेन बसवायला सुरुवात केलेली आहे. तर मी चेन बसवताना गोल आकारामध्येच हळूहळू चेन बसवत आहे. बघा घाई करायची नाही आहे, कारण की चेन आपण बसवताना थोडीशी चुका होऊ शकतात, म्हणून हळूहळू पद्धतीने चेन बसवा, म्हणजे परफेक्ट चेन बसते. त्याच्यानंतर आपल्याला याला टॉप टिश मारायचं आहे. बघा अशा पद्धतीने. इथे थोडंसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देते.
बघा अशा पद्धतीने तुम्हाला टॉप टिच मारायचं आहे आणि टॉप टिच मारताना व्यवस्थितपणे बघून घ्या की चेन दोरा काही आला नाही पाहिजे आणि टॉप टिच आपलं होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हे टॉप टिच करायचं आहे. दुसराही पार्ट आपण सेम पद्धतीने असं जोडून घेऊया. बघा अशा. आणि तुम्हाला वाटलं असेल ना नाही जमत असेल ना तर काय करा, पिना आहे ना, पिना लावत चला बॅगला. पिनाने खरंच खूप बॅग सोपी पडते, म्हणजे खूप अवघड बॅग ही सोपी होऊन जाते. तर तुम्ही पिना जोडून सुद्धा हे तयार करू शकतात. तर बघा अशा पद्धतीने इथे आपली ही चेन बसून झालेली आहे. त्याच्यानंतर बघा मी इथे ही जी चेन आपण बसवलेली होती त्याला मी ओपन करून घेते, कारण की आपलं टॉप टिच बाकी आहे. दुसऱ्या साईडचं या ठिकाणी टॉप टिच बाकी आहे. तर आपण इथे टॉप टिच देऊन घेऊया. टॉप टिच देताना बघा अशी ही पलटी करायची आहे आणि व्यवस्थितपणे या ठिकाणी टॉप टिच द्यायचं आहे. तर टॉप टिच देताना हँडलची काळजी घ्या, हँडलमध्ये आले नाही पाहिजे. तर बघा आपले हे टॉप टिच देऊन झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण रनर ॲड करूया. तर मी 5 नंबरचं रनर वापरलेलं आहे आणि हे रनर मी याच्यामध्ये ॲड करून घेते. तर बघा रनर ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर मी याला ओपन करून म्हणजे उलटा करून घेते. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे उलटं करून घ्यायचं आहे आणि हँडल थोडं व्यवस्थित करून बघा या ठिकाणी आपली हा पीस असा दिसणार आहे. त्याच्यानंतर बघा हे 2 कॉर्नर आहे त्या ठिकाणी डबल टिबल शिलाई मारायची आहे. तर मी या ठिकाणी डबल शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्राची जी चेन आहे ती आपण कट करत चालूया, कट करून घेऊया. बघा दुसरी ही साईडला मी सेम पद्धतीने आपली जी चेन आहे शिलाई आहे ती डबल मारणार आहे. बघा अशा पद्धतीने. तर सॉरी माझा कॅमेरा खूप वेळेस 2-3 वेळेस हलला, कारण की इथे 2 लहानल्या मुली आलेल्या आहे आणि त्यानं शूट करताना माझा जो कॅमेरा आहे त्याला धक्का देतात. तर खेळता येते त्याच्यामुळे मी काही टेन्शन घेत नाही आहे, पण ते थोडं धक्का देत असतात. त्यांची मम्मी बाहेर गेली त्याच्यामुळे ते माझ्याकडे आलेले आहे. तर थोडीशी सॉरी त्याच्यासाठी. त्यानंतर मग हे जे कॉर्नर आहे त्या कॉर्नरला आपण चांगली शिलाई मारून घेऊया. मी पक्की म्हणजे मी डबल टिबल शिलाई देत असते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की या ठिकाणी आपल्याला पक्की शिलाई द्यायची आहे. पक्की शिलाई म्हणजे का की डबल शिलाई द्यायची आणि वाटलं असं तुम्हाला पायपिंग करायची असेल ना तर तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकतात. बघा या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे डबल टिबल. आणि आता ही शिलाई मारल्यानंतर याचा जो फायनल लुक आहे तुम्हाला दाखवते मी. तर बघा याचा फायनल लुक. तर बघा इतकी सुंदर ही छोटीशी मिनी क्यूट बॅग तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही एखादी बॉटल किंवा काही तुम्ही ठेवू शकता. एक छोटासा मिनी कप्पा बी बनलेला आहे आणि खूप सुंदरशी ही मिनी बॅग तयार झालेली आहे. जास्त मोठं कापड बी आपल्याला लागलं नाही आहे. छोट्याशा 20 बाय 8 इंचच्या कापडापासून एक सुंदरशी मिनी बॅग आपण तयार केलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनेलवर आता सगळ्या बॅगिंगचेच व्हिडिओ येणार आहे वेगवेगळ्या. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्हणजे कसं प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा. परत भेटूया अशाच एका छान व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. आज आपण खूप सुंदरशा जो काळ्या रंगाचा कपडा असतो त्याच्यापासून खूप सुंदर बॅग बनवायची आहे. तर तुम्ही इमेजमध्ये बघू शकतात. तर चला तर सुरू करूया आज एक सुंदरशी बॅग. तर बघा असे मी 2 तुकडे घेतलेले आहे आणि हे 2 तुकड्यांना मी नॉन-1 आणि फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. तुम्ही याच्यात बघू शकता, मी फॉर्मसुद्धा याच्यामध्ये लावलेला आहे. अशा पद्धतीचे आपल्याला 2 पीस घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघायचं पूर्ण जे मेजरमेंट आहे ते 12 बाय 12 इंचाचं आहे. याच्यात तुम्ही बघू शकतात. असे तुम्ही कोणत्याही रंगाचा कपडा किंवा कोणत्याही रंगाचा कापड घेऊ शकतात. तर बघा मी अशा 2 पीस घेतलेले आहे आणि याला फॉर्म सीट वापरून आणि याला लायनिंग केलेलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे डिझाईन देऊ शकतात. मी फक्त अशा रेषांची डिझाईन केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण तयार करून घ्यायचे आहे. बघा तर हे दोन्ही असे समोरासमोर आले पाहिजे. तर अशाच पद्धतीने आपण याला तयारी करूया. तर बघा अशा बघा ही जी वरची जी साईड आहे तिथून आपल्याला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायची आहे. तर मी 2.5 इंच मार्किंग केलेली आहे. बघा अशा पद्धतीने. आणि इथे आपण स्केलच्या साहाय्याने किंवा पट्टीच्या साहाय्याने इथे तुम्ही रेष कंप्लीट करून घ्यायची आहे किंवा याला कटिंग करायची आहे.
तुम्ही डायरेक्ट कटिंग केली तरी चालेल, पण काय आम्हाला चुकतं ना म्हणून मी ना अशी स्केलची रेषाने तयारी करून घेते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा इथे थोडीशी अशी ओपन बाजू होऊन जाते. तर इथे काय करायचं, शिलाई आधी मारून घ्यायची. शिलाई मारल्याने काय होतं की त्याचं थोडंसं फिनिशिंग छान दिसतं आणि कधीही चूक होत नाही. तर बघा आपली ही फिनिशिंग झालेली आहे, म्हणजे शिलाई मारून झालेली आहे. त्याच्यानंतर मी 13 इंचाच्या एक चेन घेतलेली होती व्हाईट कलरची. तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ शकतात. माझ्याकडे व्हाईट कलरची मी चेन घेतलेली आहे. तर बघा इथे ही चेन या पाटला आपण जोडून घेऊया. आता कशी जोडायची बघा, अशी ही उलटी ठेवायची आहे आणि उलटी ठेवल्यानंतर या ठिकाणी शिलाई पूर्ण अशी शिलाई मारायची आहे. बघा अशा पद्धतीने शिलाई मारल्यानंतर त्याला आपण टॉप टिच करून घेऊया. बघा अशी पलटी मारून घ्यायची आहे आणि त्याला टॉप टिच करायचं आहे. बघा टॉप टिच करताना कसं करायचं आहे की हे असं आलं पाहिजे सेम. तेव्हा आपली चेन जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा चेन अटकत नाही आणि व्यवस्थितपणे चेन ओपन होत असते. तर बघा अशा पद्धतीने इथे आपण शिलाई मारून घ्यायची आहे. बघा खूप सोपं आहे आणि कोणालाही ही बॅग बनवता येईल अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा असंही आपलं टॉप टिच झालेलं आहे. सेम दुसऱ्याही साईडला आपण ही चेन जोडून घेऊया. तर बघा मी अशी उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे. तर बघा अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. आणि एक सांगते तुम्हाला, शिलाई करताना कापड ओढायचं नाही आहे, जसं आहे तसं चालून द्यायचं आहे. कापड ओढलं की ते चुकतं, भरपूर वेळा चुकून जातं. तर कापड कधीही ओढायचं नाही, फक्त शिलाई मारत चालायची आहे. जसं आहे का तसंच पद्धतीने शिलाई मारायची आहे. बघा मी इथे टॉप टिच केलेलं आहे. तर टॉप टिच झाल्यानंतर बघा या ठिकाणी आपण रनर ॲड करून घेऊया. तर एक रनर ॲड करायला एक ट्रिक सांगते बघा. रनर ॲड करताना इथे थोडीशी साईड ओपन ठेवायची आहे आणि इथे ही अंगठ्याच्या साह्याने आपल्याला हे रनर ॲड करायचं आहे. बघा या ठिकाणी. तर बघा दोन्ही साईडला थोडेसे जे टोक असतात तर ते चेनमध्ये अटकवायचे आहे आणि अंगठ्याच्या साह्याने ढकलायचं आहे आपल्याला पुढे. तर बघा लगेच अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही चेन अटकली जाते, म्हणजे ॲड होते. नंतर बघा या ठिकाणी आपल्याला एक लेस जोडून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी आपण ही लेस घेतलेली आहे. माझ्याकडे ही लेसचा खूप मोठा बंडल होता आणि ही लेस मी ही जी बॅग बनवत आहे तरी आपण जोडून घेऊया. तर बघा तर अशा पद्धतीने आपल्या चारही साईडने ही लेस आपण जोडून घेऊया. त्याच्यानंतर मी नॉन-1 घेतलेला आहे. नॉन-1 तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकतात. आता हे नॉन-1 असं ठेवून घेतलेलं आहे आणि चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आपली शिलाई झालेली आहे चारही बाजूने. तर आपला हा पीस तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, या ठिकाणी याचं मध्य काढायचं आहे. बघा अशा पद्धतीने. तर या ठिकाणी मध्य काढलेलं आहे. हे सोपं पडतं की मध्य काढलं ना तर आपले जे हँडल आहे ते बसवायला सोपे पडतात. तिथून आपण 3 इंच, हे बघा इथे 3 इंच किंवा 2.5 इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता, जसे तुम्हाला हँडल ठेवायचे आहे त्या पद्धतीने. तर इथे मी 3 इंचाची मार्किंग केलेली आहे. त्याच्यानंतर हे हँडल मी रेडीमेड घेतलेले आहे. कापडचे हँडल नाही वापरले, हे मी रेडीमेड हँडल घेतलेले आहे. ते त्याचं माप आहे 17 इंच. तर बघा असे आपल्याला 2 हँडल घ्यायचे आहे. ते हँडल आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे. बघा या ठिकाणी आपण हे हँडल जोडून घेऊया. तर दुसरंही पाटला मी मार्किंग करून घेतलेली होती आणि त्यालाही हँडल आपण जोडून घेऊया. तर बघा आपले दोन्हीही पाटला हँडल जोडून झालेले आहे अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे आपल्याला, मी इथे वरची जी साईड आहे तिथे आपल्याला परत एकदा चेन जोडायची आहे. तर बघा ही चेन आपण घेतलेली आहे 17 इंचाची आणि या ठिकाणी ही चेन आपण अशी जोडूया. बघा या ठिकाणी शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर याला आपण पलटी करून टॉप टिच देऊया. बघा आपले इथे टॉप टिच झालेलं आहे. टॉप टिच देताना मी हँडल या साईडला घेतली होती जेणेकरून टॉप टिच द्यायला सोपं पडेल. आता दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला दुसरा जो बॅगेचा पार्ट होता तिथे जोडून घेऊया. बघा या ठिकाणी अशी उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आपण त्याला शिलाई मारून घेऊया. बघा शिलाई मारल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही शिलाई होते आणि मी याच्यामध्ये ना सफेद रंगाची जी चेन वापरलेली आहे ती दिसायला थोडीशी बरी दिसत होती ब्लॅकला व्हाईटला, तर म्हणून मी सफेद रंगाची चेन वापरलेली आहे आणि त्याच्यानंतर मी टॉप टिच करणार आहे. टॉप टिच झाल्यानंतर बघा हा पीस आपला रेडी झालेला आहे.
जेणेकरून आपली बॅग निम्मी झालीच आहे असं समजा. आता दोन्हीही पार्ट असे समोरासमोर घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण रनर ॲड करून घेऊया. तर मी हे 5 नंबरचं रनर वापरलेलं आहे आणि 5 नंबरची चेन वापरलेलं आहे. तर मी रनर ॲड केलं. आता आपल्याला हे दोन्हीही पार्ट असे ठेवायचे आहे आणि व्यवस्थित ही बॅग अशी चापून चुपून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जे ओपन साईड आहे इथून, तर बघा इथून आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. तर तिन्ही कोपरे आपल्याला व्यवस्थितपणे पक्की शिलाई मारायची आहे. पक्की शिलाई म्हणजे डबल टिबल शिलाई द्यायची आहे. तर बघा इथे आपली शिलाई झालेली आहे आणि या ठिकाणी मी पक्की शिलाई मारलेली आहे म्हणजे डबल शिलाई मारलेली आहे. तर बघा आता इथे आपल्याला काही पार्ट कट नाही करायचा, पण त्या जागी आपण छोटीशी शिलाई मारूया. तर बघा या ठिकाणी मी कॉर्नर काढलेले आहे. या कॉर्नरला 1.5 इंचाचे मी मार्किंग करून घेणार आहे किंवा तुम्ही 1 इंचसुद्धा घेऊ शकतात. तर मी 1.5 इंचची मार्किंग करत आहे आणि तिथून आपल्याला फक्त शिलाई मारायची आहे. बघा अशा पद्धतीने शिलाई मारताना हँडलची थोडी काळजी घ्या. हँडल थोडे वरती करून घ्या मग शिलाई मारा, जेणेकरून ते अटकणार नाही आणि व्यवस्थितपणे आपला ही बॅग तयार होईल. तर बघा हे कॉर्नर मी काही कट नाही केले. नंतर वाटलंसं हात शिलाईने ते कॉर्नर मी पॅक करून घेईल. बघा परत एकदा आपण दुसऱ्या साईडला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर 1.5 इंचाची इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी शिलाई मारणार आहे. तर मी या ठिकाणी डबल टिबल शिलाई देते, कारण की इथेच आपल्या बॅगचे जो बेस आहे तो तयार होतो आणि फिनिशिंग बी छान दिसते आणि दिसायला ही बॅगमध्ये जास्त स्टोरेज जमा होतं म्हणजे छान दिसतं. तर बघा ही आपली झालेली आहे रेडी बॅग. तर याचं मी जे फायनल लुक आहे तुम्हाला दाखवते. एकदा बॅग मी सरळ करून घेते व्यवस्थितपणे. तर बघा आपली ही बॅग सरळ झालेली आहे. तुम्ही याचा बेस बघू शकतात की असा हा बेस निघतो जेव्हा आपण टिपा मारतो तेव्हा. तर ही लेस आपण जोडलेली होती आणि इथे झालेला आहे आपला एक कप्पा. तर बघा अशा पद्धतीने आणि नंतरून परत आपण तयार केलेलं होतं एक दुसरा कप्पा. तर हे बघा खूप सुंदर ही बॅग बनलेली आहे. जास्त काही मटेरियल आपण वापरलेलं नाही. छोट्याशा कपड्यापासून 12 बाय 12 इंचाच्या छोट्याशा कपड्यापासून एक सुंदरशी बॅग आपण तयार केलेली होती. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. तुम्हाला अजून काय काय व्हिडिओ बघायचे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी जुन्या पुराण्या कपड्यांपासून सुद्धा बॅग बनवत असते, तर तुम्ही नक्की बघा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. बघा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे, फॉर्म शीट घेतलेला आहे, नॉन वन घेतलेला आहे. तर हा असं एक पीस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर त्या पीसचं जे माप आहे ते 20 बाय 8 इंचाचं आहे. तर अशी क्युटिंग करून घ्यायची आहे. बघा मी असे पूर्ण याला रेषांची शिलाई मारून घेतलेली आहे आणि जे मेजरमेंट आहे ते स्क्रीनवर मी दाखवलेलं आहे. बघा या ब्लाऊज पीसला इथे थोडीशी डिझाईन होती म्हणून मी काय करते, मला दुसरी साईडमध्ये प्लेन होतं तर आपण ती साईड घेऊया. तर बघा या ठिकाणी मी याचा मध्य काढून सुद्धा घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक मध्य काढून घ्यायचं आहे. बघा आपलं कट नाही करायचं, फक्त मध्य काढून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी डिझाईन आहे तर आपण हा पीस म्हणजे ही साईड न घेता आपण दुसरी साईड घेऊया. तर बघा ही साईड आपण घेतलेली आहे. इथे डिझाईन असल्यामुळे ही साईड आपण घेतलेली आहे. या ठिकाणी 2.5 इंचाचा आपण एक मेजरमेंट घेऊया. एक 2.5 इंच आणि एक 2 इंच, जसं मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. बघा इथे मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि या ठिकाणी घेतलेला आहे 2 इंच. तर याची आपण आधी मार्किंग करून घेऊया. तर बघा आपली मार्किंग झालेली आहे. ही 2.5 इंच आणि हे 2 इंच अशी आपण मार्किंग केलेली आहे. आता हे असा पेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही असे पेज घेऊ शकतात किंवा रेडीमेडसुद्धा भेटतात. हे नसेल तर तुम्ही लेससुद्धा वापरू शकतात. तर बघा हा पेजचा वापर आपण इथे या ठिकाणी असं करणार आहोत नंतरून. तर बघा असे हे पेज तुम्ही वापरू शकतात. असे तुम्हाला हे पेज विकतसुद्धा भेटतात. त्या जागी तुम्ही रेडीमेड तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे वापरू शकतात. तर मी हा पेज वापरणार आहे. तर बघा आता हे जे आपण मार्किंग केलेली होती याला आधी कट करून घेऊया. तर बघा ही आपली कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला घ्यायची आहे 8 नंबरची चेन, म्हणजे चेन घ्यायची आहे 5 नंबरची. त्याची जी मार्किंग आहे ते 8 इंच आहे.
तर बघा इथे आपल्याला ही चेन अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा ही चेन मी अशी उलटी ठेवली, या ठिकाणी शिलाई मारली आणि टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. बघा अशी शिलाई मारायची आहे आणि पलटी करून टॉप स्टिच करायचं आहे. सगळे पार्ट आपण जेवढे बी कट केलेले होते सगळे पार्ट एकमेकांना अशाच पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. तर आपली शिलाई झाली आणि अशी पलटी करून या ठिकाणी टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. परत दुसराही पार्ट आपण चेन जोडून घ्यायची आहे. ते चेन अशी उलटी ठेवली, या ठिकाणी शिलाई मारली आणि आपण पलटी करून या ठिकाणी टॉप स्टिच करून घेतलेला आहे. परत सेम त्याच पद्धतीने दुसराही पार्ट आपण असंच जोडायचं आहे. या ठिकाणी आपण शिलाई मारली आणि या ठिकाणी टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. तर बघा आपलं सगळं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण रनर ॲड करून घ्यायचे आहे. तर बघा मी रनरसुद्धा ॲड झालेले आहे आपले. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे जेवढा आपला हा पीस आहे ना तेवढंच इंचचा आपल्याला नॉन-1 लागणार आहे. तर आपण हा जो पॅच होता माझ्याकडे मी तो जोडून घेत आहे. बघा पॅच जोडायच्या आधी पॅचला आपण अशी शिलाई मारून घ्यायची आहे. जसा जो काळा रंगाचा जो पट्टा असतो ना तो पट्टा फक्त आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि चारही कोपरे आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पीस बनवलेला होता तिथे आपल्याला तो जोडायचा आहे. बघा हा असे मी हे पीस पॅच आपण तयार करून घेतला. त्याच्यानंतर हा पॅच आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. बघा इथे आपण थोडी 1-1 इंचाची अशी थोडीशी जागा ठेवून द्यायची आहे आणि नंतर हा पॅच या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा मी हा पॅच इथे जोडून घेतलेला आहे. तर बघा हा आपला पॅच जोडून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक नॉन-1. तर बघा मी नॉन-1 घेतलेलं आहे आणि हे नॉन-1 पूर्ण 20 इंचाचं आहे. जेवढा आपला पीस आहे तेवढंच हे नॉन-1 आहे. तुमच्याकडे नॉन-1 नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा घेऊ शकतात. आता नॉन-1ला आपल्याला सगळीकडे शिलाई मारायची आहे. तर चारही कोपरे शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा आपला हा शिलाई झालेला आहे. आता काय करायचं आहे बघा या ठिकाणी माझ्याकडनं एक गोष्ट राहून गेली तुम्हाला सांगायची. मी शिलाई मारली पण नंतर माझ्या लक्षात नाही आलं. तर बघा ज्या ठिकाणी 2 नंबरची चेन आहे आपली त्याच्या वरच्या बाजूला शिलाई मारायची होती. म्हणजे एक छोटासा कप्पा तयार बनतो. मी मारले आहे नंतर पण इथे मला दाखवायची मी विसरून गेली. नंतर या ठिकाणी 1-1 इंच अशी बोटाच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हे हँडल आहे असे फोल्ड केलं तर 1 इंच आणि पूर्ण जे माप आहे ते आहे 50 इंच. तर 50 इंचाचं हे पूर्ण माप आहे हँडलचं. आणि हे हँडल बेल्ट आहे तो हा बेल्ट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. बघा हा बेल्ट इथे आपण जोडून घेतला. त्याच्यानंतर दुसरीही साईडला हा बेल्ट व्यवस्थितपणे जोडून घ्यायचा आहे. बघा 2 नंबरची जी चेन आहे त्या ठिकाणी आपल्याला एक शिलाई मारायची होती वरच्या बाजूला. म्हणजे एक छोटंसं पॉकेट तयार होईल. मी मारलेलं आहे पण नंतर ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचे विसरले. तर तुम्ही मारून घ्या म्हणजे आपले एकूण 3 पॉकेटं बनतील. तर बघा इथे आपण चेन जोडून घेऊया. तर दुसरी ही साईड सेम पद्धतीने चेन अशी जोडून घेऊया. त्याच्यानंतर इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्हीही साईड व्यवस्थित टॉप स्टिच करून घेऊया. हँडल वरती आले पाहिजे. जो आपला जो बेल्ट आहे बॅगचा बेल्ट तो वरती आला पाहिजे. मग नंतर इथे टॉप स्टिच करायचं आहे. तर दोन्हीही पार्ट असे समोरासमोर घेऊन याच्यामध्ये आपण रनर ॲड करून घेऊया. तर बघा आपण रनर ॲड करून घेऊया. तर मी रनर ॲड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर याला आपण सीधा भाग करून घेऊया. म्हणजे सरळ करून घेऊ व्यवस्थित असं उलटे करून घेऊया. आणि बघा चेनीची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे पकडून घ्यायचं आहे. आणि नंतर इथे
सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा काळजी घ्या, जे हँडल आहे ते हँडल आले आतमध्ये अटकले नाही पाहिजे. आपल्याला व्यवस्थितपणे ते हँडल थोडी तिकडे ढकलून द्यायचे आहे दुसऱ्या साईडनी. आणि पूर्ण हा जो पट्टा आहे शिलाई जशी मी दाखवते तिथे आपल्याला डबल टिबल शिलाई मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. परत दुसरा ही जो पार्ट आहे त्याला सेम पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मी इथे डबल शिलाई मारून घेत आहे. नंतर तुमच्याकडे जे बी पायपिंगसाठी असेल ते तुम्ही पायपिंग करू शकता. शॉपिंग बॅगसुद्धा वापरले तरी चालते, या नॉन वापरले तरी चालतं. तर बघा इथे आपण पायपिंग नंतर करून घेऊया. आणि याचं जे फायनल लुक आहे ते मी तुम्हाला दाखवते. एकदा आपली ही जी बॅग आहे मी सरळ करून घेते. तर याचं जे फायनल लुक आहे ते तुम्ही बघू शकतात. बघा 3 पॉकेटवाली बॅग आपली तयार झालेली आहे. खूप सुंदर ही बॅग दिसते. याच्यामध्ये आपण जे पॅच वापरलेले आहे हा छोटा पॅच वापरलेला आहे आणि 3 पॉकेटवाली ही आपली बॅग तयार झालेली आहे. याच्यात तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात. आणि याच्यात तुम्ही मोबाईल, छोटे छोटे कॉईन, छोटे छोटे पैसे, 1-2 रुपये, हे भरपूर असं सामान ठेवण्यासाठी हा छोटासा पाऊच आपण तयार केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. बघा ज्यांना कोणाला असे पॅच घ्यायचे असेल तर इथे माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर माझ्या व्हॉट्सअपला नक्की DM करा, मेसेज करा, म्हणजे तुम्हाला रिप्लाय लवकर भेटून जाईल. बघा हा पॅच आहे आणि हा पॅच छोटा आहे, 4x4चा आहे. तर बघा हाच पॅच वापरून आपण खूप सुंदरशी मी बॅग बनवलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. बघा माझ्याकडे भरपूर असे बॅग मटेरियल मी विकत असते. तर माझा व्हॉट्सअप नंबर वरती दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा. ज्यांना कोणाला नॉन फॉर्म सीट, रबर सीट घ्यायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा. सगळं रिप्लाय तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जाईल. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. हाय, हॅलो, नमस्कार. मी मीना गायकवाड. आज आपण खूप सुंदरसे असं एक बॅग तयार करणार आहोत. तर बघा अशा बॅगी माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप भेटतील वेगवेगळ्या पाहायला. पण काय आहे, काहीतरी याच्यातून प्रत्येक बॅगमधून वेगवेगळं काहीतरी पाहायला भेटतं. तर याच्यामध्ये सुद्धा एक स्ट्रीप आणि म्हणजे एक ट्रिक आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर 20x8 इंचाचा आपण एक असा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी फॉर्म सीट वापरलेला आहे आणि नॉन वापरलेला आहे. बघा तुमच्याकडे नॉन फॉर्म सीट तुम्हाला घ्यायचं असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बिझनेस अकाउंट नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज टाका. बघा इथून आपली सुरुवात होते. बघा इथे आपल्याला याचा असं पट्टीच्या सहाय्याने असं मध्य घ्यायचं आहे. बघा मी 2 रेषा मारलेल्या आहे 2 इंचाच्या, तुम्हाला दाखवून देते. बघा आणि या ठिकाणी आपल्याला इथे वरती जी वरची साईड आहे त्या ठिकाणी असे पॅच जोडून घ्यायचे आहे. बघा तुमच्याकडे वेगवेगळे पॅच असतील तर तुम्ही कोणतेही पॅच घेऊ शकतात. तर माझ्याकडे मी माल विकण्यासाठी पॅच घेऊन आलेले आहे. त्याच्यातले मी सगळे पॅचच्या बॅगी तयार केलेल्या आहे आणि ही सुद्धा बॅग त्यासाठीच तयार करत होती. तर बघा ही जी बॅग आहे, जसं आपण नवरात्रामध्ये बघा दांडिया खेळतो तर त्यानुसारच हे पॅचवर डिझाईन आहे. तर बघा आपण हा पॅच इथे जोडून घेतलेला आहे. वरती उरतं 3 इंच. तर या ठिकाणी आपल्याला 2 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ही बॅग बनवणं अतिशय सोपं आहे. तुम्ही तुम्हाला कोणालाही बनवता येईल आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी, मुलीसाठी आणि तुमच्या कोणाहीसाठी तुम्ही या बॅगी तयार करू शकतात आणि घर बसल्या याचं तुम्ही सेलिंग करू शकतात. घर बसल्या हा छोटासा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात. तर बघा 8 इंचाची आपण ही चेन घेतलेली आहे आणि ही चेन आहे 5 नंबरची. तर असे मी 2 पीस कट करून घेतलेले होते. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही चेन आपल्याला उलटी ठेवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा मी इथे शिलाई मारलेली आहे. शिलाई मारल्यानंतर लगेच आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. बघा टॉप स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. टॉप स्टिच झाल्यानंतर तर बघा दुसरं ही जी पार्ट आहे ते थोडंसं ओपन झालं होतं म्हणून मी इथे शिलाई मारून घेते आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा पार्टसुद्धा आपण इथे जोडून घेऊया. बघा मी इथे शिलाईच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवून घेते आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारणार आहे. बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रनर ॲड करून घ्यायचं आहे. टॉप स्टिच देऊन मग रनर ॲड करायचं आहे.
तर बघा या ठिकाणी टॉप स्टिच केलेलं आहे आणि नंतर मी इथे रनर बी ॲड करून घेईल. आणि बघा माझ्याकडे एक शॉपिंग बॅगचा तुकडा होता आणि हा तुकडा इकडे तिकडे पडण्यापेक्षा म्हणजे चला आपण याचा वापर करू, नाही तर मी नॉर्मलच वापरलं असतं. तर बघा या ठिकाणी इथे शिलाई मारून घ्यायची आहे. पण शिलाई मारायच्या आधी या ठिकाणी आपल्याला एक रनर ॲड करून घेऊया. रनर ॲड झाल्यानंतर चारही बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे, तुम्ही बघू शकतात. आणि शिलाई मारल्यानंतर जे एक्स्ट्राच आहे ते आपण कट करून घेऊया. ते कट झालेलं आहे. बघा वरती जी बाजू आहे त्या ठिकाणी बोटाच्या साहाय्याने आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आता इथे मार्किंग करून घेऊया. तर म्हणजे 1-1 इंचाची मार्किंग तरी केली पाहिजे. तर हे बघा आपली हे 1 इंचाची मार्किंग झालेली आहे. आता आपण या ठिकाणी हँडल बसवून घेऊया. तर तुमच्याकडे रेडीमेड असेल तर रेडीमेडसुद्धा तुम्ही हँडल घेऊ शकतात, किंवा कापडाचंच उरलेलं असेल तर तुम्ही कापडाचंसुद्धा घेऊ शकतात. तर 1 इंच बाय 50 इंचाचं आपल्याला हे हँडल घ्यायचं आहे. आणि छोटी मुलगी असेल तर कमीत कमी तिचं माप घेऊनच तिचं जे हँडलची उंची आहे ती घ्यायची आहे. बघा हँडलच्या ठिकाणी मी डबल शिलाई मारत आहे, कारण की काही हँडलचे दोरे निघतात आणि काही हँडल कच्चे असतात. तर या ठिकाणी कधीही आपण हँडल जोडताना हँडलला डबल टिबल शिलाई दिलीच पाहिजे. त्याच्यानंतर बघा जे हँडल आपण जोडलेलं होते त्या ठिकाणी आपल्याला परत एकदा चेन जोडून घ्यायची आहे. चेनीचं माप मी परत एकदा दाखवते. तर हे 8.5 इंच आहे, पण आपल्याला 8 इंच लागणार आहे, तर मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं होतं. तर बघा या ठिकाणी आपली चेन उलटी ठेवलेली आहे. बघा व्हिडिओमध्येच पूर्ण स्पष्ट मी दाखवलेलं आहे कसं मी शिवते, कसं बनवते. कसं काय जणायला ना मराठी भाषा समजत नाही, व्हिडिओच्याच खाली बोलतात की ताई तुम्ही जे बोललं आम्हाला समजलं नाही. तर बघा समजत नसेल तर पण व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तर तुम्ही बनवू शकतात. माझी भाषा मराठी आहे, बोलीभाषा माझी मराठी आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मराठी भाषेमध्येच बोलते. तर बघा आपली इथे चेन जोडून झालेली आहे. दुसराही पार्ट आपण सेम पद्धतीने जोडून घेऊया. बघा माझ्या चॅनलवर असे भरपूर पॉकेट मी तयार केलेले आहे, 2 चेनीचे, 3 चेनीचे, 4 चेनीचे. तर तुम्ही नक्की बनवून पहा तुमच्या मुलीसाठी. या तुम्ही टिकाऊ वस्तू जास्त दिवस टिकण्यासाठी काय काय वापरलं पाहिजे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगत असते. तर बघा इथे शिलाई मारून घेऊया, टॉप स्टिच देऊन टाकूया. तर बघा आपलं टॉप स्टिच झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे बघा, दोन्हीही पार्ट जे आहे ते समोरासमोर आले पाहिजे. तर बघा हा आपला एक छोटासा कप्पा. तर बघा या ठिकाणी आपण चेन जोडून घेऊया, म्हणजे रनर ॲड करून घेऊया. तर बघा आपला रनर ॲड झालेला आहे. आता याला आपण सरळ करून म्हणजे उलटं करून घेऊया. तर बघा उलटं करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला मी असं दाखवते. उलटे केल्यानंतर बघा इथून आपल्याला या ठिकाणी शिलाई मारायची आहे. आणि बघा हँडल मी दुसऱ्या साईडला लोटलेले आहे, हँडलमध्ये आले नाही पाहिजे. काही टायमाला काय होतं शिलाई मारताना हँडल अटकतात, तर ते हँडलमध्ये आले नाही पाहिजे. थोडे साईडला तुम्ही ठेवून द्यायचे आहे, म्हणजे असे ढकलून द्यायचे आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि सॉरी माझी ना थोडीशी तब्येत ठीक नाही आहे, बोलताना खोकला येतो, तर थोडंसं इग्नोर करा. ते कसं तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज देणं व्हिडिओला थोडंसं अवघडच असतं. तर बघा या ठिकाणी परत आपण शिलाई मारून घेऊया. म्युझिक दिलं तर त्यांना समजत नाही, त्याच्यामुळे मी शक्यतो आवाजच देण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा या ठिकाणी आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्हीही साईडला डबल टिबल शिलाई मारून घ्या, कारण की आपली इथेच जास्त फिनिशिंग असतं आणि इथूनच आपलं जास्त वस्तू टिकतात. तर आपली जे बनवलेली वस्तू आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी डबल टिबल शिलाई मारली तर गरजेचं असतं. तर बघा दोन्हीही कॉर्नरला मी पक्की शिलाई मारलेली आहे, म्हणजे लॉक करून घेतलेलं आहे डबल टिबल शिलाई देऊन. आता याचं जे फायनल लुक आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर आपण थोडंसं व्यवस्थित करून घेऊया. तर बघा आपलं हे सुंदर असं
पॅच जोडून झालेला आहे. तुम्ही बघू शकता की नवरात्रामध्ये जसे दांड्या खेळतात त्यानुसारच हा दांड्याचा एक पॅच आपण जोडलेला आहे. आणि 2 कप्पे आहे याच्यामध्ये. तुम्ही पैसे ठेवू शकतात, मोबाईल ठेवू शकतात, छोटीशी बॉटल ठेवू शकतात. अशा आपण हे बनवलेलं आहे नवरात्र स्पेशलसाठी. तर बघा खूप असे पाऊच आपण तयार केलेले आहे. मी नंतर तुम्हाला पाऊचचा व्हिडिओ तर दाखवणारच आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया.